नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तुटेना या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय. स्वतः आता मंदाकिनी मूर्ख बाई क्रेडिट कार्ड कधी नाही ते भेटलं, आता ज्याला कधी नाही भेटलं त्या बाईला असं भेटलं आणि मग तिने इतका काही त्याचा वापर केला आहे की अक्षरशः त्या क्रेडिट कार्डची लिमिटच संपली. आणि आता या सगळ्यामध्ये त्याची काहीतरी लिमिट असते हे सुद्धा त्या बाईला माहिती नाही आहे. त्याचे हप्ते द्यायला लागतात हे सुद्धा तिला माहीत नाही आहे. एक नंबरची मूर्ख, फक्त कार्ड वापरलं, नको नको तिकडे तिने खर्च केला. आता मात्र मंदाकिनी प्रेक्षकांनो असं काहीतरी इल्लिगल गोष्टी करून ठेवते, त्यानंतर मात्र समोरपर्यंत लिटरली पोलिस पोहोचणार आहेत. कारण क्रेडिट कार्डचा इतका मोठा घोटाळा मंदाकिनी केला आहे. आता समरला मात्र धक्काच बसतो, कारण त्याला वाटतं अंशुमनने कार्ड चोरले. या सगळ्यामध्ये अंशुमन स्वानंदीला अडकवण्याचा जो काही प्रयत्न करत असतो, परंतु एका झटक्यात समरच्या समोर सगळं सत्य येताना आपण पाहतोय. होय प्रेक्षकांनो, समर काही लहान माणूस आहे का? अजिबातच नाही आहे. पण अंशुमन आणि मल्लिकाचे कारस्थानं काही अजिबातच थांबत नाही आहेत. स्वानंदीवर संशय तो घेतच नाही आहे. या गोष्टीचा त्रास त्यांना होतो. म्हणून अंशुमन आपलं कार्ड म्हणजे समरचं कार्ड चोरून काय नको नको ते आता त्याचं प्रकार करत असतो. इकडे ते कार्ड मंदाकिनीपर्यंत पोहोचलं आणि अंशूने काय केलं आहे, मंदाकिनीकडून अशी काय चूक घडली प्रेक्षकांनो, आणि सुष्मिता त्याच्यामध्ये कशी आता पार्टिसिपेट करते, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. स्वानंदीच्या बाबांना काहीच कळत नाही आहे, म्हणजे अदिरा, रोहन यांना काय वाटतंय काहीतरी आता यांची BC पार्टीमध्ये होती ना, मग BCच लागली, त्याचे पैसे असतील, वरून स्वानंदीताई पण पैसे देते, मग आईंनी बरोबर शॉपिंग केलेली असेल. दिलीप मात्र विचार करतात, नाही, BC जरी लागली तरी फ्रीज घेण्या इतके पैसे त्या BCचे नाही आहे. इतका खर्च हा ही कुठून करते? फ्रीज घेतीये, अजून काय काय घेतीये. आता मात्र मी नंदूला विचारतो, कारण ही त्या घरी गेली होती, म्हणजे तिकडं जाऊन हिने काही ना काही कारस्थान तर केलंच असणार आहे. आणि नंदू हिला पैसे देते, कारण नंदूला माहिती आहे थोडे आता आईने अश्रू गाळले की नंदूला आता पैसे द्यावे लागतात. बाबांना सगळं कळलेलं असतं, त्यांच्या डोक्यात तोच विचार येतो आणि त्यांनी शक्क आता जाऊन स्वानंदीला कॉल केला आहे. स्वानंदीला आता ते म्हणतात, नंदू काय झालं, आईने तुझ्याकडून पैसे वगैरे मागितले का गं? स्वानंदी, तू किती पैसे दिले बाळा? अगं नुसती तिने उधळपट्टी लावली आहे, फ्रीज काय, कपडे काय, शॉपिंग काय, काय विचारू नको. बाबा इतके पैसे नाही दिले मी आईला, थोडेसेच दिले माझ्या पगारातले, तिला आता काहीतरी काम होतं म्हणून. आता मात्र दिलीपला प्रश्न पडतो, मग एवढे पैशाचा खर्च ही बाई कुठून करतीये? स्वानंदी विचार करते, बाबा अहो तिला इतके पैसे तर मी दिले नाही आहे ना की फ्रीज वगैरे घ्यायला. स्वानंदी आता विचार करते, आईने कुठल्या पैशाने आता फ्रीज वगैरे आणलाय? नंदू अगं काय बघतेस, नुसतं फ्रीजच नाही, घरामध्ये भांडी कुंडी कपडे नको नको ती शॉपिंग चालू आहे. आता मात्र या सगळ्यामध्ये सुशला मी बोलू का? सुशला तर भेटली नाही आहे ना आई, सुष्मिताकडून पैसे तिने काही मागितले असतील तर. इकडे स्वानंदीच्या डोक्यात बरोबर ट्यूबलाईट पेटतो. स्वानंदी सुष्मिताकडे गेली, बरं गेली तर गेली, मंदाकिनीची शॉपिंग काही इकडे थांबतच नाही आहे. स्वॅपवर स्वॅप कार्ड नुसती स्वॅप करत असते. भरपूर तिने शॉपिंग केली, नुसती गॉगल लावून मार्केटमध्ये फिरत असते. चक्क फर्निचरच्या दुकानात जाऊन तिने फर्निचरसुद्धा बुक केले. आता मात्र प्रेक्षकांनो, तो दुकानदार मात्र म्हणतो, मॅडम तुम्हाला माहिती आहे का, हा सोफा वगैरे टेबल खूप महाग आहे, सोफा आता तुम्हाला पाहिजे ना? तेव्हा ती म्हणते, अहो आम्हाला जेव्हा आता घ्यायचं असतं ना आम्ही बरोबर घेतो, तुम्ही काय आम्हाला कमी समजता का? आम्ही काय गरीब थोडी आहोत. इकडे मात्र मंदाकिनीचा इगो हर्ट झालेला असतो प्रेक्षकांनो, आणि त्या कार्डची लिमिट मात्र आता संपली. त्या कार्डला समरच्या लिमिट असते, लिमिट सेट झालेली असते, आणि मुळातच त्याचा हप्ता भरण्याची आता जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र प्रेक्षकांनो येणार आहे खरी मज्जा. चक्क आता मंदाकिनीने इतकी काही शॉपिंग केली, ज्वेलरी, फर्निचर, फ्रीज, भांडे, कपडे, आणि त्याचं बिल 7-8 लाखाच्या वर. आता मात्र क्रेडिट कार्डची लिमिट संपली. क्रेडिट कार्ड आता स्वाईप केल्यावर ते स्वॅपच होत नाही आहे, आणि त्याचा मेसेज जातो तो म्हणजे समर राजवाडेला. त्याला आता घरी त्याची पर्स आहे, त्याचं वॅलेट घरी आहे, त्याला आठवणच नाही आहे वॅलेट घरी आहे, आणि इतकं मोठं आता लिमिट कोण शॉपिंग केली, माझं कार्ड कोण वापरते काहीच कळत नाही आहे. आणि त्याचं प्लॅटिनम कार्ड असतं, त्याच्यात लिमिटसुद्धा जास्त असते. आणि आता इकडे मात्र कार्ड म्हणजे जादूचा खजिना सापडल्यासारखी आपली मंदाकिनी स्वाईपवर स्वाईप, शॉपिंगवर शॉपिंग करत असते, जाम खुश झालेली असते. समरला मात्र आता कळलं आहे, नोटिफिकेशन आलं आहे, मेल आला आहे, मेसेज आला आहे. समर स्वानंदीला फोन करतो, स्वानंदी मॅडम त्या दिवशी आता माझं कार्ड तुम्हाला सापडलं होतं का, म्हणजे माझ्या वॅलेटमध्ये होतं का ते? स्वानंदी म्हणते, नाही मला तर काहीच माहीत नाही. आता मात्र प्रेक्षकांनो
मल्लिकाने बरोबर डाव साधलाय. मल्लिकाने मात्र इकडे सांगितलेलं असतं अंशुमनला कार्ड सापडलं होतं, ते सुष्मिताला त्याने दिलं आणि तिच्या आईला सुष्मिताने दिलं. आता मात्र नोटिफिकेशन आले दादाला. इकडे सगळे घाबरतात. समर, कसलं कार्ड रे, कसलं कार्ड शोधतोयस तू? काकू अगं माझं वॅलेट घरी राहिलं होतं ना, त्या वॅलेटमध्ये क्रेडिट कार्ड होतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून भरपूर शॉपिंग केल्याचं मला आता नोटिफिकेशन आलं आहे. आता मात्र त्याचं लिमिट संपलं आहे. तसं तर मी कार्ड ब्लॉक केलं आहे म्हणा, पण 7-8 रुपयाची शॉपिंग कुणी केली? स्वानंदी मात्र म्हणते 1 मिनिट, कसलं कार्ड राजवाडे, काय बोलतायत? तिकडून मात्र प्रेक्षकांनो अंशुमन धावत पळत येतो आणि त्या दिवशी मी कॉल केला होता ना, त्या दिवशी जेव्हा कॉल झाला अंशुमनने फोन उचलला होता, तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो वॉलेट घरी राहिल्याचं समजलं आहे समरला आणि स्वानंदीला समरने फोन केला आहे. तो फोन उचलला आहे अंशुमननी. वहिनी, अगं मी तुला नाही का कार्ड आणून दिलं? स्वानंदी म्हणते 1 मिनिट अंशुमन, तू मला कुठलंही कार्ड आणून दिलेलं नाही आहे. स्वानंदी म्हणते अच्छा अंशुमन, तू मला वॅलेट आणून दिलं होतं, पण मी अगदी त्याला उघडून वगैरे बघितलेलं नाही आहे बरं का. तू दिलं आणि मी ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. इकडे मात्र मल्लिका काकू म्हणते समर, तुला माहिती आहे का, त्याच दिवशी विहीनबाई आपल्याकडे आल्या होत्या, त्यांनी आता चौकशी केली होती, पैसे पाहिजे होते, मी तुला सांगितलं होतं. समरला सगळ्या गोष्टी आठवतात. आता मात्र कुठून कुठून मेसेज आला. तिकडे तिकडे दादा आपण कॉल करून विचारू हे कार्ड कुणी स्वॅप केलं आहे. खरं तर मंदाकिनी सरपोतदार हे नाव जेव्हा समोर येणार तेव्हा मात्र मल्लिका खूप मोठा गेम खेळणारे. होय प्रेक्षकांनो, स्वानंदीला जर का त्या कार्डचं माहिती असतं तर स्वानंदी तू कबूल कर ना, उगाच कशाला नाटकं करते? राजवाडे, मी काही केलेलं नाही आहे आणि आईला पैसे मी स्वतः दिले, मला माहिती आहे, मी माझ्या पगारातून दिले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं. इकडे मात्र समरचा स्वानंदीवर पूर्ण विश्वास असतो, परंतु कार्ड चोरल्यावर तिला पिन नंबर कोण सांगितला? आता मात्र रडायला लागते काकू. समर म्हणतो काय चाललंय? काकू म्हणतात समर, अरे काय चाललंय, मला तर काहीच कळत नाही आहे. चोराला स्वानंदीला पिन माहिती होती का? ज्यांनी कार्ड चोरलं त्याला पिन माहिती, मग पिन तर तुझ्या बायकोलाच माहिती असेल ना, आम्हाला कशी माहिती असणार आहे? स्वानंदी म्हणते राजवाडे, तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या ATM कार्डचा पिन मला माहिती नाही आहे. मूर्ख सुष्मिता प्रेक्षकांनो इकडे मात्र घाबरून जाते. सुष्मिताला माहीतच नाही आहे की ते कार्ड चोरून अंशुमनने आणलेलं होतं. समर मात्र म्हणतो सुष्मिता, तुला कार्ड वगैरे कुठं दिसलं का? माझं कार्ड गायब आहे. सुष्मिता मात्र म्हणते नाही, मी तर नाही घेतलं कार्ड, मला तर नाही माहिती. स्वानंदी म्हणते पण आईने तर सांगितले मला आत्ताच की तू तिला कार्ड दिलं आहे. सुष्मिता मात्र घाबरली, तिने काही कबुली वगैरे दिली नाही, पण स्वानंदीने प्रेक्षकांनो आजच्या अंदाजामध्ये असा टोला टाकला आणि बरोबर आता तो सुष्मिताला पकडला गेला. सुष्मिता म्हणते ताई, अंशुमननी मला कार्ड दिलं होतं, अंशुमननी मला त्याचा पिनकोडही सांगितला होता, पिन नंबर, आणि मला पिन कसा माहिती असणार? अंशुमननी सांगितलं. मित्रांनो चक्क अंशुमनचं भांडं मात्र फुटलंय. आता मात्र एकाच झटक्यात समरच्या सगळं लक्षात आलंय की अंशुमननेच सगळी काडी लावलेली आहे, अंशुमननेच आग लावायचा प्रयत्न केला आहे आणि इकडून मात्र कार्ड चोरलं आहे. आणि अंशुमन म्हणतो दादा, मी जरी कार्ड घेतलं ना तरी कार्ड वापरणारी मी नाही आहे. इकडे मात्र आता ते मला मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वानंदी वहिनी नेहमीसारखं माझ्यावर ब्लेम आणण्याचा प्रयत्न करते ना. कार्ड मात्र तू दिलंस ना, मग पिन नंबर तुला कसा माहिती? म्हणजे अंशुमनकडून कार्ड गेलं सुष्मिताला, सुष्मिताकडून गेलं मंदाकिनीला आणि मंदाकिनीने न काही अक्कल वापरता स्वतःचं डोकं लावता फक्त शॉपिंग केली, तेही 7 ते 8 लाखाची. आता मात्र सुष्मिता प्रेक्षकांनो एका झटक्यात खरं बोलते. सुष्मिताला कार्ड देऊन अंशुमन आणि मल्लिकाचे तर 3:13 वाजले. अंशुमन आणि मल्लिका पुरते पकडले. मंदाकिनीपर्यंत कार्ड पोहोचवण्याचा अंशुमनचा डाव आता मात्र त्याच्यावरच उलटून पडलाय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता खूप मोठा ट्विस्ट आलाय. ते म्हणजे अंशुमन आता कुणाचंच काही न ऐकता एवढे कारस्थानं करतो म्हणून समरने चक्क पोलीस कंप्लेंट केलेली असते, त्याला पोलिसात द्यायचा त्याने आता धमकी दिलेली असते आणि मंदाकिनीला बोलवून मात्र प्रेक्षकांनो बाबांनी चांगली तिची आता पान उतारा केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये मंदाकिनीच्या चुकीमुळे क्रेडिट कार्ड सापडले, इतकं मोठं स्वॅप झालं, इतकी मोठी शॉपिंग झाली, हे सगळं घरातल्या सगळ्यांना कळतं. बाबा, स्वानंदी, रोहन, अदिरा अक्षरशः डोक्यालाच हात लावतात. तर मित्रांनो येणाऱ्या भागात नेमकं आता काय घडणार आहे, समोर आता काय ॲक्शन घेणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.